नमस्कार. चला सगळेजण तयारीत राहा. तुम्हाला मी आज त्या गोरक्षी चिंचेबद्दल सगळं सांगणार आहे. मी जे काय सांगतो ते नीट ऐका, नीट पहा आणि नाही कळलं तर परत परत व्हिडिओ बघा. पण प्रश्न न विचारता काम करा. कोणाकडनंही करून घेऊ नका. तुमचं तुम्ही केलं तरी चालणार आहे. आता गोरक्षी चिंच मिळाली तुम्हाला तर बघा, साधारण ती पिकलेली पाहिजे. त्यातल्या बिया काढा, काळ्या बिया असतात त्यामध्ये. त्या बियाचा मगज काढा, बी सोल आधी मगज निघेल, त्याचा गंध तयार करा. आता गंध कसं करायचं तर पावडर करा, त्याच्यामध्ये अष्टगंध घाला, चंदन घाला आणि एक गंधक तयार करून ठेवा पातळ. नंतर काय करा माहितीये की तुम्ही धनदा नावाचं यंत्र मिळतं बघा मार्केटमध्ये. धनदा नावाचं यंत्र मिळतं. त्या यंत्रावर लिहिलेलं असतं प स रा अ टा ओम 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 ओम. ऐका नीट. प स रा अ टा ओम 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 असं लिहिलेलं असतं. ते यंत्र भोजपत्रावर मिळालं तर घेऊन या, तांब्याचं मिळालं तर घेऊन या. छोटं आणा, तुम्हाला परवडेल असं घेऊन या ते तांब्याचं. पुण्यामध्ये जर तुम्हाला भोजपत्रावर पाहिजे असेल तर गजानन बुक डेपोमध्ये ही यंत्र सगळे मिळतात किंवा गोडबोल्यांकडे मिळतात. तांब्याची पाहिजे असेल तर ती साधारण गजानन डेपोमध्ये पण मिळतील किंवा तुळशीबागेत मिळतील. आणि मुंबईमध्ये पाहिजे असतील तर दादर कबूतरखाना गजानन बुक डेपो. गजानन बुक डेपोकडे सगळी यंत्र ही साधारण मिळतात. पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये ही सगळी तांब्याची यंत्र वेगवेगळी मिळतात, भरपूर मिळतात. पण यंत्राचं नाव लक्षात ठेवा, धनदा. आणि त्या यंत्राची पूजा करा. ती पूजा करताना ते यंत्रावरची सगळी अक्षरं नीट वाचा. तर ती वाचायची कशी तर मी सांगितल्याप्रमाणे प स रा अ टा ओम 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 ओम. आणि त्याची पूजा करा. पूजा करताना साधारण नवमीला जर पूजा केली तर तुम्हाला खूप फायदा होईल. अष्टमीला केली तरी फायदा होईल. सप्तमीला केली तरी फायदा होईल. म्हणजे सप्तमी, अष्टमी, नवमीला तुम्ही त्याची पूजा करा. घराच्या दारावर तुम्हाला हे यंत्र चिटकवायचं असेल तरी तुम्ही लावू शकता. तुम्ही तांब्याचं यंत्र आणून त्याची फ्रेम करून दारावर तुम्ही लावली तरी सुद्धा चालवू शकता. तुम्ही घरात ठेवा, पूजेत ठेवा, खिशात ठेवा, पाकिटात ठेवा. हे यंत्र कुठेही चालतं. तिजोरीत ठेवा. आणि ह्या यंत्राची पूजा साधारण पिवळ्या फुलांनीच केली जाते. हे यंत्र कोणाकडनं सिद्ध करून घेऊ नका, कारण हे सिद्ध करण्यासारखं यंत्र नाही, सिद्ध केलेलं यंत्रच ते मिळतं धनदा. त्याचं नावच धनदा. आणि त्याच्यावरची अक्षरं फक्त तुम्ही वाचा. अक्षरं मात्र कायम वाचत राहा. जेवढी वेळा तुम्ही अक्षरं ही वाचाल तेवढ्या वेळा ते यंत्र सिद्ध होत राहील. म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की 21 वेळा वाचायचं आहे तर वाचा. 21 वेळा पसरा अटा ओम 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 असं 21 वेळा म्हणा, 31 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा. हे यंत्र गोरक्षनाथांनी खास आपल्याकडे काढले. आपल्याकडे पूर्वी बघा राजवाडे होते बाहेरच्या साधारण प्रांतांमध्ये. त्या प्रांतांमध्ये म्हणजे विशेषतः युपीमध्ये किंवा जे जयपूरला किंवा राजस्थानमध्ये जे राजवाडे आहेत त्या राजवाड्यांमध्ये काही देवघरांमध्ये यंत्र ही दगडामध्ये कोरलेली आहेत आणि त्याची पूजा मात्र ते करायचे राहिले. अशा काही दगडांच्या यंत्रांमध्ये त्यांनी पूजा केल्यानंतर त्यांना पैसा भरपूर मिळायचा.
महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी ही यंत्र कोरलेली सापडतात. पण बाहेरच्या ह्याच्यामध्ये समृद्धी भरपूर होती आणि त्यामुळे बाहेरच्या ह्याच्यामध्ये अनेक राजवाडे श्रीमंत झाले खूप. महाराष्ट्र एवढा श्रीमंत नाही झाला, आपल्याकडे युद्धच झाली भरपूर, कारण आपल्यामध्ये एकी नसल्या कारणाने केवळ. तर मला असं म्हणायचं की काही किल्ल्यांवरती काही यंत्र आहेत, पण ती काही कालांतराने कोणी फोडली, कोणी तोडली. आपल्याकडे विध्वंस करण्याची वृत्ती जास्त आहे. तर मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे यंत्र आणा आणि परवडेल असं. समजा तुम्हाला तांब्याचं घेणं परवडत असेल तर तांब्याचं घ्या, नाहीतर भोजपत्रावरती ही पत्र, हे यंत्र मिळतात. साधारण सप्तमी, अष्टमी, नवमीला जर तुम्ही केलं तर तुम्हाला ह्या यंत्राचा भरपूर फायदा होईल. ही गोरखच्या चिंच तुम्हाला जी मी सांगितले आहे, त्याच्या बिया मात्र जपून ठेवा. त्या गोरखच्या चिंचेचा उपयोग प्रचंड मोठा होतो. विशेषतः ज्यांच्याकडे गोठ्या आहेत, त्या गोठ्यांमध्ये ह्या जर चिंचा लटकवून ठेवल्या, बांधून ठेवल्या किंवा वरती टाकल्या आणि जर त्या नीट व्यवस्थित ठेवल्या तर गायी खायची. गायींना किडे लागत नाही, गोचीड लागत नाही, माशा येत नाही आणि गाय दूध भरपूर देतात. त्या गोऱ्याची चिंचेचा उपयोग असा आहे. पूर्वीचे अनेक लोक गोरखची चिंच ही गोठ्यांमध्ये बांधून ठेवलेली असायची. लोक विचारायचे काय आहे, तर त्यांना म्हणायचं दुधी भोपळा आहे. मग विचारायचे हा दुधी भोपळा आणला का बियांसाठी, तर आपण म्हणायचो हो. पण गोरेची चिंचेचं नाव कोणी फारसं सांगायचं नाही, सिक्रेट होतं. पण आता कोणाकडे गोरेची चिंच पाहायलाच मिळत नाही. आणि गोरेची चिंच म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही. तर अशा तऱ्हेचं गोरक्षनाथांनी महावस्तात झाड शोधून काढलं, नाव दिलं स्वतःच त्याला गोरखचिंच, आणि त्यांनी त्याचा उपयोग जास्तीत जास्त केला. ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या आहेत त्यांनी पण ही चिंच तिथे लावून ठेवली तर चालेल. ज्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे त्यांनी ह्या शेंगा, म्हणजे ज्या चिंच मोठ्या आहेत त्या लटकून ठेवल्या आतपर्यंत तरी चालतील, त्यांनाही त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. फक्त हे यंत्र कोणाकडनं सिद्ध करून घ्यायची गरज नाहीये. पैसे वाया घालवू नका, विश्वास ठेवू नका. स्वतः जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे. तर अशा तऱ्हेचं हे धनदा यंत्र गोरखच्या चिंचेच्या बियांच्या पावडरनी सिद्ध करा आणि घरामध्ये लावा. मग मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कुठे ठेवायचं त्याप्रमाणे तुम्ही ते ठेवून दे, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. बघा, यानंतर तुम्हाला दुसरं झाड पण मी सांगणार आहे. ते अशी ही जी 9 झाडं जी आहेत, त्या 9 झाडं गोरक्षनाथांनी कशी सिद्ध केली, तीच का निवडली आणि त्याच्यामागचा उद्देश गोरक्षनाथांनी काय केला, हा तुम्हाला पुढे हळूहळू सांगणार आहे. मात्र माझं असं म्हणणं आहे की कोणालाही न सांगता हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. संध्याकाळच्या वेळी केलं तर आणखीन चांगलं. बघा तुम्हाला कसं जमतंय ते, त्याप्रमाणे या यंत्र घ्या. नाव आहे धनदा यंत्र. प स रा अ टा ओम 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 ओम. कळलं? पुन्हा प्रश्न विचारायचे नाही. जायचं, शोधायचं, सिद्ध करायचं, घरात लावायचं आणि भरपूर पैसा मिळवायचा. तुमच्या उद्योगधंद्यात खूप वाढ होईल. गाई म्हशी असेल तर दुधात वाढ होईल, कोंबड्या असेल त्यात वाढ होईल, शेळ्या मेंढ्या असेल त्यात वाढ होईल, सगळ्यात वाढच होणार आहे. तर हे यंत्र नक्की आणा आणि बघा आजमावून. तोपर्यंत नमस्कार. पुढच्या एपिसोडमध्ये वेगळ्या झाडाबद्दल आपण बोलूया, भेटूया आणि यंत्राबद्दल पण बोलूया. तोपर्यंत नमस्कार.